गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 30 जुलै 2026. काल आपण रात्री लाईव्ह घेतलं आणि काल रात्री आपण हा सेटअप दिला होता न्यूजच्या नंतर. आणि न्यूजच्या नंतर हा दिलेला सेटअप आणि त्याचं हेटिंग कसं झालं हे तुम्ही निश्चितपणे बघू शकता. बरोबर आपल्या पॉईंट पासून मार्केट सेल झालं जवळजवळ 7 सेकंद पर्यंत. एकदम 700 पर्यंत सेल झालं. जे वस्तुस्थितीचे हे झोन आपण म्हणजे 65 ते 75, 39.95 ते 4000, 41.05 ते 25, हे जे झोन आहेत हे आपण ऑलरेडी वीकली व्हिडिओ मध्ये सुद्धा दिलेले होते. म्हणजे आठवड्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. पण आपण विशेषतः न्यूज साठी हे झोन दिले आणि भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये हिट झाले. 500+ टीपी याचा हिट झालेला आहे. छोटा व्हिडिओ पण टाकला. आता ह्या लेवल आपण दिल्या होत्या, त्या लेवल पण झाल्या, याला आपण डिलीट करूयात आणि रात्रीचं लाईव्ह पण डिलीट करतो मी आता. आता हा जो वीकली व्हिडिओ होता तो साधारणतः आपण इथं टाकला होता. ह्या व्हिडिओच्या लेवलवर एकदा नजर मारा. आपल्याला दिसतंय बाय झोन. कोणते कोणते बाय झोन दिसत आहेत? 39.95 ते 4005, वरतोवर त्याच्यावरती 4025 ते 4031, त्याच्यावरती सेल झोन दिसतो एक पहिला 4091 ते 4105, 4115 ते 4125. आता तुम्हाला विकली व्हिडिओचा कार्यक्रम समजला असेल. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चारी झोन झाल्या. हे बाय झोन झाले, हे सेल झोन झाले. आता त्याच्या पुढल्या गोष्टी आणि याच्या इंटरनलच्या गोष्टी आजच्या ज्या आज आणि उद्या कामाला येतील अशा गोष्टी मी बोलतो. उद्या ऑनलाईन व्हिडिओ नाही टाकणार मी, फक्त ग्रुपवर घेऊन टाकेल. ओके. आणि जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे. आता सेंटिमेंट आजचा व्हिडिओ लिक्विडिटी डेली नुसार मार्क केली आहे. वैयक्तिकरित्या हे झोन जे लेवल आहे मार्केटच्या, ह्या लेवल आता खाली 60, 97, 16 आणि 66 याच्या दरम्यान निघालेले आहे. मार्केट बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये कन्सॉलिडेट झाल्यासारखी स्थिती आहे. जास्तीत जास्त शक्यता अशीच आहे अजूनही की मार्केट सेल साईडला ब्रेक होऊ शकतो. पहिला मुद्दा ही बाब लक्षात घ्यायची. म्हणून आपल्याला सेल करताना एक बेस्ट सेल झोन मला सध्या हा दिसतो आहे. आणि त्या सेल झोन जवळजवळ त्याची सुरुवात ही 25-20 पासूनच होते. आपण याला आता व्यवस्थितरित्या ड्रॉइंग करू. ओव्हरला अर्धा भाग घेऊयात, एवढा भाग घेऊ. ज्याची सुरुवात होते बघा 30-32 पासून आणि मिडल पॉइंट गेलाय आता 50 ला. आपण काय करू, हा पॉइंट असाच ठेवू. 45 ते 41-55 हा एक सेल झोन, याला आपण मॉडिफाय करत आहोत. दुसरा या ठिकाणी आता 4090 हा पॉइंट आला होता. त्या पॉइंटला एक मॉडिफाय करू आणि बघ काय बदल होतोय तो. एक सेल झोन हा ऑर्डर ब्लॉक मध्ये आहे. हा सेल झोन मुळात मी रात्री दिला नव्हता, म्हणजे वीकली व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, पण रात्री मुद्दाम मला टाळलं होतं. वरती सेल करायला सांगितलं होतं, 4090 ला सेल नव्हतं सांगितलं. तर हा एक सेल झोन जो आहे तो, हा एक सेल झोन आता हिटिंग व्हायला पाहिजे. दुसरा हा एक मध्ये एक बार कसा सेल झोन आहे जो एक ऑर्डर फ्लो आहे. आणि ही ऑर्डर फ्लो अशी या दरम्यान येते. ओके. रात्री ऑर्डर फ्लो एकदा टॅप झालेली आहे, एकदा आणि दोनदा. त्यामुळे ह्या ऑर्डर फ्लोला आता रिस्पेक्ट मिळेल का 4025 ला, याच्यात जरा शंका आहे. पण तरी सुद्धा तुम्ही याला रिस्पेक्टली घेऊ शकता. 4090 वगैरे ही सुद्धा लेवल, 4090 आणि 41 ही सुद्धा लेवल आता कमजोर झाली. म्हणून याला मी ब्ल्यू कलर देतो. या ठिकाणी सुद्धा मी ब्ल्यू कलर देतो. दोनही लेवल कमजोर आहे. आता हा झाला या लेवलचा एक भाग. इथं तरी सुद्धा 3 कॅन्डल चून बघून तुम्ही सेल करू शकता. या ठिकाणी सुद्धा 3 कॅन्डल चून बघून तुम्ही सेल करू शकता. आता पुढे आलो आपण, या झोन मध्ये येतोय. या झोन मध्ये आल्यानंतर ही लास्टची ऑर्डर ब्लॉकची जी कॅन्डल आहे त्याचा फक्त शॅडो घेतोय मी, आणि शॅडोच्या ठिकाणी आपण बघूयात काय बदल होतोय अजून तो. 4000
10-11 आलेला आहे. 11 पासून 15 पर्यंतचा एक झोन बॉटमला निघतो, ज्याची हाईट 21 पर्यंत येते. परंतु 15 ते 11 दरम्यान एक बाय करायला हरकत नाही, असा एक झोन इथं आहे. ऑर्डर फ्लोचा आणि एफयुजीचा विचार केला तर 4022 पासून तर 4045 पर्यंत हा एक मोठा बाय झोन आहे. म्हणजे असं गृहीत धरा, 4025 पासून 4045 पर्यंत एक छानसा बाय झोन आहे मार्केटचा, जो बाय झोन हंटिंग होऊ शकतो. आणि याची बाय साइड जी स्कॅल्पिंग आहे, ती स्कॅल्पिंग या वरच्या भागामध्ये होऊ शकते. ती वरच्या भागातली बाय साइड स्कॅल्पिंग म्हणजे 45 पासून सर्वसाधारणतः 65 पर्यंत. मग मी हा जो पॉइंट आहे हा इथंच ऍड करतो की 45 ते 65 ही स्कॅल्पिंग होईल बाय साइड. आणि बाय साइडचा एक झोन या भागातून पुढे बॉटम लाईक बाय साइड आहे. आणि इथे जो झोन आहे हा जवळजवळ आपण बऱ्याच दिवसाचं बोलतोय की 65 टू 75 आहे शेवटचा झोन आहे. आणि या महिन्यातला शेवटचा व्हिडिओ. ओके, 39-75 एवढे सारे आहेत. सेल झोन मुद्दा म्हणून एकच दिलाय, एकदम टॉपचा आहे. मधले झोन पण सेल झोन आहे, ते दोन पण ऑब्झर्वेशन करून घ्यायचे आहेत. कारण वरची जी लिक्विडिटी आहे मार्केट एवढी उचललेली आहे म्हणल्यानंतर वरती वरती मार्केट सरकत असतं. आणि मग अॅक्युरेट तो 25ला तो पॉईंट गेलेला आहे, म्हणून हा 25ला मी पॉईंटला सेल झोन दिला या ठिकाणी. इथं एक सेल झोन अजून प्रेझेंट आहे, जो सेल मार्केटला घेतोय. आणि मार्केट बॉटम साईडला दबून हा बॉटमचा जो बाय झोन आहे तो घेऊ शकतो. आणि मग इथून मार्केट वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतं, असं सध्या एकंदरीत मार्केटचं ऑब्झर्वेशन दिसतंय. एकंदरीत मार्केटचे झोन दिसते, या झोनवरच ट्रेड करायचे आहेत. न्यूज कोणत्या आहेत हे आपण बघणार आहोतच. न्यूज 1 मिनिट, 7677 ला मार्केट आहे, 7677. यामध्ये न्यूज जे आहेत आज कोणत्या आहेत का, एका मिनिटामध्ये नजर मारू. ऍडव्हान्स जीडीपी आणि कोर प्राइस इंडेक्स. ठीक आहे, 6 वाजता ग्रुपवर लाईव्ह येऊ 10-15 मिनिटं आणि पुढले झोन मी देऊन टाकतो. जे काही आपले ए आय आहे, ए आयच्या दृष्टिकोनातून त्यांचं असं म्हणणं आहे की 4040च्या वरती वर मार्केट डीप मधून बाय करायला पाहिजे. 4000च्या खाली गेल्यानंतर मार्केट रिटेस्टला आपण सेल करायला पाहिजे. रिट्रेसमेंटला रेट जो आहे तो व्याज दर 3.50 ते 3.75 याच्या दरम्यान त्यांनी स्थिर ठेवलेला आहे. 4116 पर्यंत मार्केट गेले, खाली आलं, ही गोष्ट झाली आहे. सध्या सेल झोन हा 45 ते 60 दरम्यान जो आपण वरती दिलाय. आणि त्याचा टीपी डायरेक्ट मार्केटने 45 ते 60 दरम्यान एक स्ट्रॉंग बाय झोन आहे मार्केटचा. ते पण एकदा तिथून मार्केट सेल होईल. या झोन दरम्यान एंट्री घेतल्यानंतर मार्केट वरती 4138 वगैरे वरती करू शकतं. 4065 ते 4045 ते 4060 दरम्यान एक स्ट्रॉंग बाय तुम्हाला मिळेल. हा बाय आपण दिलाय का 45 ते 60चा, त्या झोन मध्ये वेट करतो. 45 ते 60चा बाय दिलाय का, हे बघा 45 ते 60चा आपण बाय दिलेला आहे, म्हणजे ए जण आपलं बरोबर आहे, काय अडचण नाही. दुसरा स्ट्रॉंग सेल झोन दिला 4108 ते 4122. आता इथे बघा 4125च्या दरम्यान आपण दिलाय, कारण मधली लिक्विडिटी उचललेली आहे. त्यामुळे 41 ते 4125 दरम्यान तुम्ही रिस्क घेऊ शकता. तिसरा कॉल दिला त्यांनी 4038 ते 45ला रिटेस्टला काय करायचंय, सेल करायचं. सेल एंट्री दिलेली आहे 4038 ते 4045 आणि खाली टिकी दिलाय. म्हणजे मार्केट जर खाली दबलं तर बॉटम साईडला आपल्याला सेल घ्यायचा आहे. म्हणजे हे जर लिक्विडिटी झाले तर आपण बॉटम साईडला सेल नाही घेणार, इथून पाय साईडला एंट्री करणार, टार्गेट काढणार 100 पीक आणि साईडला होणार, जास्त वेळ थांबणार नाही. ओके, चलो बोलला, थँक्यू.